आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ। नागपुर शहर में स्कूल के पास 10वीं की छात्रा की चाकू से निर्मम हत्या कर दी गई। ये वारदात अजनी रेलवे कॉलोनी के सेंट एंजल स्कूल के पास शुक्रवार दोपहर करीब 2:30 बजे हुई। मृत छात्रा का नाम एंजल है, जो करिया नगर की रहने वाली थी। जानकारी के मुताबिक 15 वर्षीय एंजल परीक्षा देकर घर लौट रही थी, तभी आरोपी ने उसका रास्ता रोक लिया। पहले बहस हुई और फिर आरोपी ने चाकू से ताबड़तोड़ वार कर दिए। एंजल लहूलुहान होकर जमीन पर गिर पड़ी। उसके बाद आरोपी मौके से फरार हो गया। घटना के बाद छात्रा की सहेलियां और स्थानीय लोग दौड़कर पहुंचे और पुलिस को सूचना दी गई। फॉरेंसिक टीम ने घटना स्थल की जांच की। पुलिस ने आरोपी की तलाश में कुल 8 टीमें लगाई और कुछ ही घंटों में उसे पकड़ लिया गया। आरोपी की उम्र भी 16 साल बताई जा रही है और वो स्कूल का पूर्व छात्र है। पुलिस की जांच में सामने आया कि आरोपी और एंजल के बीच करीब 3 साल से जान पहचान थी। आरोपी उसके पीछे पड़ा रहता था और बार बार संपर्क करने की कोशिश करता था, लेकिन एंजल ने उससे दूरी बना ली थी। इसी बात से नाराज होकर आरोपी ने इस वारदात को अंजाम दिया। इस घटना के बाद पूरे इलाके में सनसनी फैल गई है। छात्राओं के परिजन सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठा रहे हैं। अभिभावकों का कहना है कि स्कूल के पास इस तरह की घटना होना बेहद चिंता का विषय है। फिलहाल पुलिस ने आरोपी नाबालिग को हिरासत में लेकर पूछताछ शुरू कर दी है और मामले में आगे की जांच की जा रही है। काल अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक अशी तक्रार आली होती की एक 15-16 वर्षाची एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना कोणीतरी तिच्यावर हल्ला केला शार्प वेपनच्या साहाय्याने आणि नंतर ती जखमी झाली। तिला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। त्यामुळे त्या आरोपीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा अजनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता। ही ज्यावेळेला माहिती आमचे सीपी सर श्री रवींद्र सिंगल सर यांना मिळाली, तसेच जॉईंट सीपी सर नवीन चंद्र रेड्डी सरांना मिळाली। त्यानंतर त्या ठिकाणी वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी भेट दिली। तपासाचं गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन एकूण 8 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या। त्यामध्ये क्राईम ब्रँच त्याचप्रमाणे लोकल पोलीस स्टेशनच्या सुद्धा त्या टीम होत्या। सर्व टीम तयार करून संबंधित जो आरोपी होता त्याची माहिती घेण्यात आली आणि त्याचा शोध घेण्यात आला। शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ज्याने ही घटना केलेली आहे तो सुद्धा अल्पवयीन बालकच आहे। त्याचे 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर नेण्याची प्रक्रिया अजनी पोलीस स्टेशन सध्या करत आहेत। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व वरिष्ठांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तपासाबाबतचे सुद्धा डायरेक्शन संबंधित पोलीस स्टेशनला मान्य वरिष्ठांनी दिलेले आहे। याच्यामध्ये ती जी मुलगी आहे जी मयत झालेली आहे तिच्या आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध होते असं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे आणि याबाबत अजून बाकी पुढील तपास अजनी पोलीस स्टेशन करत आहे। जी पूर्ण कारवाई आहे ती कारवाई युनिट 4 चे जे पथक आहे त्या पथकाने सगळी कारवाई केलेली आहे। आणि ह्या अनुषंगाने मला एक सांगायचं आहे की जे पालक आहेत सध्या ज्यांची मुलं शाळा किंवा कॉलेजमध्ये जात आहेत तर त्यांनी आपल्या मुलं जे शाळेत जातात जर ते सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक असे वेगवेगळे जर अकाउंट वापरत असतील तर पालक म्हणून त्यांच्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे। ते कोणाशी बोलतात, कोणाशी काय चॅटिंग करतात असं त्यांच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे आणि त्यांना मुलांना विश्वासात घेऊन ह्या सर्व गोष्टी पालकांना सुद्धा माहीत असणं अतिशय गरज आहे। कारण आजकाल आपण बघतो की बरेच मुलं सर्व सोशल मीडियाच्या अकाउंटवर प्रत्येकाचं स्वतंत्र आयडी आणि स्वतंत्र अकाउंट आहे। कोण काय चॅटिंग करते हे पालकांना बऱ्याच वेळेला माहीत नसतं तर आणि त्याच्यामुळे अशा काहीतरी घटना भविष्यात होत असतात तर त्या टाळण्यासाठी पालकांनी सजग राहणं आवश्यक आहे। आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल और ऐसी ही न्यूज को देखने के लिए देखते रहे महाराष्ट्र न्यूज चैनल सदा सच के साथ।